श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त, माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त, आपण ऐकू आता परमेश्वरांचे जन्मोध्याय पहिला गोपाळ कृष्ण स्वामी यांचा। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूर्जनार्दनं देवकी परमानंदनं कृष्णं वंदे जगद्गुरु, कृष्णं वंदे जगद्गुरु। कुपक राजा कुपक राणी पुत्र नाही म्हणून दुःखी राई सदा मनी, भारी तपश्चर्या त्यांनी करुणी तपश्चर्या त्यांची बघुनी, प्रसन्न झाले चक्रपाणी द्वापारी येईन जन्म तुझ्या उदरी, येऊनी राजा राणीस सांगितले प्रभूने वचन देऊनी, द्वापार युगात मथुरा नामे असे एक नगरी, उग्रेसन राजा ते राज्य करी, काशीश्वर राजाने आक्रमण करुनी, त्यांचा वैरी हरवुनी युद्धात बांधुनी ठेवी रथावरी, महापराक्रमी वसुदेवांनी त्यांचे संगे युद्ध करुनी, हरवुनी त्यास उग्रसेनासी आणिले सोडून युद्ध कौशल्य वसुदेवाचे बघुनी, उग्रेसन राजा प्रसन्न होऊनी आपुल्या कन्येचे द्यावे यांच्याशी लग्न लावूनी, हा विचार सर्वांशी सांगूनी कंसाधिका आनंद झाला मनी, लग्नाची तयारी करोनी, देशोदेशीचे राजासी पत्रिका पाठवूनी, लग्न मंडप उभारले सुंदर सजवूनी, मंगल वाद्य वाजंती ध्वनी दाय गगनी, ऋषी मुनी ब्राह्मण सारे आले मिळूनी, आपापल्या आसनी बसले जाऊनी, स्वागत केले सर्वांचे फुलार घालूनी, सुगंध अत्तर सर्वांग अंगी मारुनी, गुलाब गुच्छे सर्वांना हाती देऊनी, वसुदेव देवकीसी हळद लावूनी, बाबा सिंग त्यांच्या शिरी बांधुनी, सुवर्ण अलंकार गळा घालोनी, भरझरी पितांबर कटी नेसुनी, सिंहासनी आपल्या बसले जाऊनी, ब्राह्मणाने सावधान म्हणूनी, मंगल अष्टिका सुरू करोनी, मंगल वादे वाजंती नांद जाय गगनी, मथुरा नगरीत साऱ्या माधरा रेश जाऊनी, स्वागत करती द्वारात उभे राहूनी, देशीचे राजे आले आपापल्या रथा बैसोनी, उग्रेसन राजा कंसाधिक सामोरा येऊनी, पाहुण्यांचे स्वागत करती हार घालूनी, एकमेका लंगीन देती गडा लावूनी, मंडपात नेती हात धरुनी, सर्वांना बसवी सिंहासनी, असाच लग्न सोहळा चालला 5 दिनी, वरात निघाली देवकीची रथात बैसोनी, माता पितांना दुःख झाले अश्रू वाहती नयनी, लेक लाडकी आमची घ्यावी सांभाळूनी, कंसास सांगे आकाशवाणी गर्जना करुनी, देवकीच्या उदरी 8वा पुत्र तो तुझा वैरी असुनी, भयभीत झाला कंस क्रोधित होऊनी, देवकीसी माराया निघाला तलवार घेऊनी, वसुदेवाने राखिले त्यासी प्रार्थना करोनी, बहिणीचा पुत्र असे पाप लागेल हिला मारुनी, हे बोलणे पटले त्याला गेला फिरूनी, तेव्हा येथे नारद मुनी येऊनी, स्वागत त्यांनी करुनी, श्रेम वार्ता विचारली नारद मुनीसी, घडली हकीकत कंसाने सांगुनी, बुद्धी नाही तुझला कंसा पायी उलटी गंती करोनी, नारद मुनीने असे सांगुनी, आपुल्या धामासी गेले निघुनी, तेव्हा कंसाने त्वरित जाऊनी, वसुदेव देवकीसी हात पाया भेड्या घालुनी, कारागृहात ठेविली बंद करुनी, पहिरेदार लक्ष ठेविती रात्रंदिनी, प्रथम गर्भवती देवकी झाली आनंद झाला मनी, पुत्र जन्मला त्याने ठावो फोडीला पहिरेदार उठले आवाज ऐकूनी, दरबारी सांगती कंसाला जाऊनी, तव कंसाने बाळास घेतले ओढूनी, जमिनीवर आपटूनी टाकले मारुनी, असे 6 बालक टाकले मारुनी, जेव्हा 7वा गर्भ पोटासी येऊनी, उदृश्य शक्तीने देवकीच्या काढूनी गर्भास रोहिणीच्या पोटी घालुनी, त्यास पोटी गर्भ आला तसा तिला झाला भास, ती भयभीत होऊनी जाऊनी सांगू कुणास, तेव्हा नारद मुनी तितक्यात येऊनी, चिंता करू नको असे सांगुनी, बडी भद्र उदरी तुझ्या येऊनी, नारद गेले तिला सांगुनी, इकडे पती पत्नी दोघे रडती दुःख करुनी, दुर्दैवे आमचे म्हणूनी, प्रभूसी सांगे पार्थुनी, तेव्हा प्रभूने चतुर्भुज रूप धारण करुनी, माता पित्या सांगितले समजावूनी, मला जावे गोकुळी घेऊनी, नंदा घरी यावे ठेवूनी, कन्या त्यांची यावे सत्वर घेऊनी, प्रभूचे वचन माता पित्याने ऐकूनी, 8वा गर्भ देवकीच्या पोटी येऊनी,
बुधवारे समती मध्यरात्रीच चंद्रोदयी रोहिणी नक्षत्री काळिया रात्री मेघ गर्जती पाहुनी वसुदेवाने प्रभूला सुपात ठेवूनी बंदी शाळेचे सर्व द्वार गेले उघडोनी कुलूप पडले गडोनी सेवक सारे गेले झोपुनी यमुना तीरी आले घेऊनी यमुनेचे पाणी अर्थांग पाहुनी वसुदेव निघाले प्रभूला घेऊनी श्रीचरण स्पर्श करायला वर येऊ लागले पाणी प्रित्यसी आपला बुडता पाहुनी टोपलीतून आपले चरण दिले सोडूनी चरण स्पर्श होता कमी झाले पाणी नागानी छाया धरली फणी काढूनी गोकुळी नंदा घरी जाऊनी निर्दिष्ट यशोदेला पाहून प्रभूला तिच्या कुशी ठेवूनी कन्या तिची आले घेऊनी देवकी जागृत होऊनी पुत्रासी सामोरा बघुनी आनंद झाला तिच्या मनी निद्रा अवस्थेत असुनी कन्याचा ठावो ऐकुनी तेव्हा सेवक जागृत होऊनी कंसास सांगती जाऊनी तेव्हा कंस क्रोधात येऊनी बंदी शाळेत गेले धावूनी देवकी म्हणे बंधू राया हिला मारू नको तुझ्या पडते मी पाया दया करा माझ्यावर एक वेळा देवकीच्या हातुनी कन्या घेई झटकुनी दगडावर मारी पटकनू तव कन्या हातातून गेली झटकुनी आभाळा जाऊनी करी आकाशवाणी असे कंसा तुझा वैरी गोकुळात जन्मला येऊनी तेव्हा कंस घाबरला ऐकुनी आकाशवाणी नंदा घरी बाळ जन्मला घोड्या तोरणे लावी घराला गोकुळात सारे आनंद झाला सडा शिंपुनी भरी रांगोळी लावा देवा जंती गोकुळी सारे शंखनाद करुनी देव सारे हात जोडणी पुष्प टाकती आकाशातुनी जिकडे तिकडे आनंद झाला द्वारी नाचती मोर येऊनी पाळणा सजविला सुगंधी फुले बांधुनी गोकुळातील साऱ्या गौडणी मिळवली बारसे करती थाटा माठानी माता यशोदा पाळणा हलवी दोरी धरुनी बाळ मुकुंद म्हणती कुणी बाळ कृष्ण म्हणती कुणी मांबळ बटासी आणले बोलावुनी या बाळाचे भविष्य आम्हाला द्यावे सांगुनी हे बाळ असे महापराक्रमी तोडावर आपू यासी द्यावे चारुनी फजिती केली त्याची भट्ट गेले पडुनी गुप्तचरांनी कंसास दिले सांगुनी कंसानी सेनापतीला घेतले बोलावुनी गोकुळात जाऊनी जन्मले सारे बालक टाकावे मारुनी रोज येती राक्षस अनेक रूप धारण करुनी श्री प्रभुनी यांना ओळखुनी राक्षस सारे टाकती मारुनी स्तनात आपल्या तिने आणले विष भरुनी घरात कोणी नसता इकडे तिकडे बघुनी बाळ पाळण्यात झोपले असता ती नेले काढूनी स्तनासी आपल्या बाळासी लावणी प्रभूंनी सारे घेतले विष पिऊनी पुतनासी टाकिले मारुनी मातेचे तिला प्रेम देऊनी गोकुळवासी सारे आले सारे धावनी चमत्कार प्रभूचा हा बघती येऊनी असे किती कची चमत्कार दाखवी बालपणी दही दूध खाती गोपाळा संगे चोऱ्या करुनी माता यशोदेसी घराने सांगती गोपी येऊनी अक्रूरास बोलविले कंसानी कृष्णात मथुरेला यावे येऊनी मारिले कंसास प्रभूने मथुरेला जाऊनी कैवल्य पदासी दिले प्रभूने पाठवूनी अशी प्रभूंची बाळलीळा सांगुनी पुरे करीतो लेखनी कवीला सुरकर कृष्णामुनी विचरित इति प्रथमोध्याय समाप्त। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।